पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री श्यामनाथाय नमः। ओंकार मूळ जे प्रणव बीज आहे तेच शब्दाचं महाबीज आहे। वर्णमालेमधलं तेच बीज दाखवून शब्द ब्रह्म प्रकट झालेला आहे आणि षट चक्रामध्ये ते स्थिरावलं गेलेलं आहे। चार वाचांना वेष्टून शब्द रूप होऊन मूळ बीजाला म्हणून वंदन केलं। मूळ बीजामध्ये स्थिरावलं गेलेलं आहे आणि शब्द रूप झालेलं आहे, ज्याच्यामुळं मनुष्यगणाचा उद्धार होईल म्हणून त्यांना नमन केलेलं आहे। गुरुमुखानं प्रकट झालं, सत्शिष्याला ते प्राप्त झालं आणि त्याच्यामुळं सत्शिष्याचा निज धामाला जाण्याचा मोक्षाची वाट मोकळी झाली। स्वयं अक्षर ब्रह्म होऊन या ग्रंथाच्या ठिकाणी प्रेमैतांतकरणानं विसावा घ्यावा म्हणून त्यांना ग्रंथकर्त्यांनी प्रणाम केलेला आहे। अक्षर ब्रह्म होऊन आपण या ग्रंथाच्या ठिकाणी राहावं अशी विनवणी केल्यानंतर स्वतः ओंकार रूप भगवंत प्रसन्न झालेले आहेत। पाठीमागच्या अध्यायामध्ये कथन झालेलं आहे। योगी हे वराह योनीमध्ये जन्माला आले, जन्म झाला त्यांचा आणि त्यांना मोक्ष देण्यासाठी रावजी काक्रम या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत। कोरेगावाच्या ठिकाणी रावजी आले। गोविंदराव नावाचा त्यांचा मित्र त्या गोविंदरावाच्या घरी गेलेले आहेत आणि मग अतिशय आदरानं नमन केलेलं आहे। दोघांनीही रावजी आणि गोविंदराव एकमेकांना नमन केलेलं आहे। गोविंदराव हे त्या काक्रमीचे ग्रामधूर होते आणि पाटीलकीचा पदभार त्यांच्याकडे होता। निज धर्मानं ते कारभार करीत होते। महान अशी थोर व्यक्ती रावजी आणि गोविंद आपण दोघंही सात्विक अतिशय निपुण म्हणून दोघांची मैत्री आणि ते मित्रत्व सख्य जडलेलं होतं। हे जाणून रावजी आपण स्वतः कोरेगाव या ठिकाणी गोविंदरावाच्या घरी आपल्या मित्राच्या घरी गेलेले आहेत। रावजींना घरी आलेलं पाहिलेलं आहे। गोविंदराव धावत पळत गेले आणि कडकडून मिठी मारली गेलेली आहे। रावजी आणि गोविंदराव दोघंही अतिशय आनंदित झाले। रावजीचा आदर सत्कार केलेला आहे, बडदास्त केलेली आहे आणि मग गोविंदराव म्हणू लागले, आज माझ्या चित्ताला समाधान झालं, आज माझा भाग्याचा उदय झाला की हे रावजी आपण माझ्या घरी आलेले आहात। विनम्र होऊन गोविंदराव रावजींना विचारू लागलेले आहेत कोणत्या उद्देशानं येणं झालेलं आहे याचं कथन करावं। घर संसार समस्त सोडून आपण स्वामींच्या आश्रमामध्ये गेलात आणि सर्व निजहित साधलं गेलेलं आहे। स्वामींची सेवा केली, स्वामीच्या समीप स्वामींची सेवा करण्यामध्ये तुम्ही राहिले गेले, तिथं तप व्रत अनुष्ठान केलं आणि म्हणून स्वामींचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त झाला। सद्भाग्यानं तो अनुग्रह मिळाला गेला। अतिशय दुस्तर असा बीजमंत्र तो पवित्र असा तुम्हाला लाभला गेला। स्वतःचं गोत्र कुळ त्या सर्वांचा त्याग करून तुम्ही स्वामींची सेवा केली आणि स्वामींच्याकडून बीजमंत्र लाभला गेला। मोक्षाची इच्छा करणारा त्याला त्या बीजमंत्राची आवश्यकता असते आणि जो बीजमंत्र स्वतः दत्त महाराजांच्या मुखातून प्राप्त झालेला आहे तोच मंत्र तुम्हाला लाभला गेलेला आहे आणि तो मंत्र परिपूर्ण लाभण्यासाठी स्वामी आश्रमामध्ये ठाण देऊन अनेक जण मुमुक्षजन स्वामींची सेवा करतात, पण त्यांना अनुग्रह प्राप्त नाही। अंतःकरणामध्ये
काही आस नाही. मात्र बाहेरून दिखावा करून स्वामींची सेवा करतात. हे स्वामींनी त्यांचं मन जाणलं गेलं आणि म्हणून त्यांना मंत्र दिलेला नाही. बीज मंत्र तो या जनांना प्राप्त नाही, म्हणून त्यांनी तो आश्रम सोडून दिला. परंतु तुम्ही मात्र निष्काम अशी सेवा स्वामींची केली. सेवा भाव पाहून स्वामीजी आनंदित झाले आणि तुम्हाला तो मंत्र दिला ज्याच्यामुळं जड जीवांचा उद्धार होईल. दुसरा शिष्य स्वामींना नाही, तुम्ही एकमेव या पृथ्वी तलावरती या नरहर स्वामींचे शिष्य आहात. आज आपण माझ्या घरी आलेले आहात, म्हणून मला अतिशय मनामध्ये आनंद झालेला आहे. माझं पुण्य जे आहे ते आज फळाला आलेलं आहे. कारण आपल्यासारखे सत्शिष्य ज्यांना बीजमंत्राची प्राप्ती झालेली आहे आणि तेच आपण माझ्या घरी आलेले आहात. याचं महात्म्याची महती, याची थोरवी काय सांगावी. असं मित्राचं बोलणं ऐकल्यानंतर रावजी स्वतः सांगू लागलेले आहेत. एक हेतू मनामध्ये धरून मी या ठिकाणी आलेलो आहे. मी संन्यास धर्म स्वीकारला, स्वतः स्वामींच्या आश्रमामध्ये गेलो, मंत्र लाभ झाला आणि त्या संन्यासाचं मला फल मिळालं. श्री गुरुनं मला पुन्हा आज्ञा दिली. मला निरूपण केलं गेलेलं आहे की तुझ्या कुशीमध्ये दिव्य असं रत्न प्राप्त होईल, अवताराला येईल, जन्माला येईल आणि म्हणून तू गृहस्थाश्रमाच्या ठिकाणी परत जा. विधी नियमाचं पालन करून तू पुन्हा संसार कर. तुझ्या पोटी, तुझ्या उदरी जे संतान प्राप्त होईल ते या चराचरामध्ये पावन असेल. अजून एक विधान सांगितलं गेलेलं आहे की कोरेगावचा जो डोंगराचं स्थान आहे त्या ठिकाणी एक महंत, त्या महंताचं पतन झालं. योगी योगभ्रष्ट झाला आणि त्याचं उद्धरण करावं. तो महंत वराह होऊन या वनामध्ये स्वैरपणानं हिंडतो आहे. त्याला तू जर मारलं गेलं तर तुझ्या पोटी संतान प्राप्ती होईल. असं सर्व वर्तमान जे स्वामींनी सांगितलं तेच परिपूर्ण मी सांगितलं गेलेलं आहे आणि त्या वराहाचा उद्धार करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. स्वामीची आज्ञा त्यागून संन्यास घेतलेला होता. तो स्वामीची आज्ञा त्यागून जर संन्यास घेतला तर मात्र त्याचं काही खरं नाही, त्याला अधपतनाला जावं लागतं. आणि म्हणून मी काय केलं, ताबडतोब परत आलो आणि सामनगावाला दुर्लक्ष करून सगळ्यात पहिल्यांदा या कोरेगावाच्या ठिकाणी आलो. सर्व वर्तमान रावजींनी त्या आपल्या मित्राला सांगितलेलं आहे. माझं अचूक असं संधान आहे, मी युद्ध कौशल्यामध्ये निपुण आहे, त्याच्या पण माझं मन मात्र साशंकित आहे. मी स्वतः व्रतस्थ राहतो आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, असं या सर्व जीवांच्या मध्ये ईश्वर भरला गेलेला आहे आणि त्याचाच आत्मानुभव मला बीजमंत्रामुळं आलेला आहे. म्हणून माझ्या चित्तामध्ये संकल्प आहे, विकल्प आहे, द्वैत आहे, शंका आहे की अहिंसा हाच स्वधर्म आहे आणि मग हे जे वर्म आहे परपीडा करणं हे मात्र दुःखाला कारण आहे. निष्काम राहावं, पण गुरूंची आज्ञा कोण उल्लंघू शकणार आहे. देवगण गुरूंची आज्ञा उल्लंघन करू शकत नाही. मी तर अतिशय बापुडा, अतिशय हीन आहे, दीन आहे. मी गुरुचं वचन उल्लंघन कसं करू शकेन. स्वामींची आज्ञा मला झाली, त्या वराहाला जीवे मारावे, ज्या योगी करून पशुयोनीतून त्याला मोक्ष मिळेल, त्याची मुक्तता होईल आणि तोच वराह मारल्याच्या नंतर तुला कुठलाही दोष लागणार नाही. त्या योनीचा त्याग केल्यानंतर अंतर्यामी त्यांनी जाणलं गेलेलं आहे. त्या वराहाचं, त्या डुकराचं पतन होईल आणि मग पतन झाल्याच्या नंतर त्याची त्याच्यातून मुक्तता होईल.
त्याच सुकर योनीमध्ये तो आक्रोश करतो आहे. गुरु आज्ञेनं वराहाला मुक्त करावं असा अंतःकरणामध्ये विचार करून माझं इथं औचित्यपणानं आगमन झालेलं आहे असं सर्व वृत्त रावजींनी गोविंदांना सांगितलेलं आहे. रावजींचं हे सर्व कथन ऐकल्याच्या नंतर गोविंदराव स्वतः आपण काक्रमीचं जे संपूर्ण अरण्य आहे त्या अरण्यामध्ये मी सुद्धा आपल्याबरोबर येतो असं म्हणू लागलेले आहेत. गहन असं हे अरण्य आहे, वन आहे असं म्हणू लागले. पण इथं येऊन आपण मला जे निरूपण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी सुद्धा तुम्हाला सहाय्य होईन, या वनामध्ये आपल्याबरोबर येईन. मग आपली जी बंदूक आहे ती बंदूक घेतलेली आहे आणि त्या वराहाचा शोध करण्यासाठी दोघंजण वनामध्ये जाऊ असं म्हणू लागलेले आहेत. तुमच्या संगती राहून मी आपल्या दोघांचं या वनामध्ये संरक्षण करीन. दारुण असं विघ्न जर आलं तर त्या विघ्नाची शांतता करू. गोविंदाचं असं बोलणं ऐकलेलं आहे. रावजी स्वतः पण म्हणू लागलेले आहेत की माझ्या बरोबर तुम्ही येऊ नका, कारण दुःख भोगावं लागेल. वनामध्ये हिंस्र प्राणी आहेत आणि त्या हिंस्र प्राणी त्यांनी जर हल्ला केला तर जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणून तुम्ही या वनामध्ये येऊ नका, माझ्या संगतीनं वनामध्ये येऊ नका. पण गोविंदराव मात्र काही ऐकत नाहीत. निश्चय मनोमन झालेला आहे की रावजीच्या बरोबर आपण हे जावं. मग आप्तजनांना भेटले गेलेले आहेत, बंदूक खांद्यावरती घेतलेली आहे आणि गोविंदराव रावजीच्या साह्यासाठी वनामध्ये निघाले. वराहाचा शोध घेऊ लागलेले आहेत आणि दोघंजण त्या वनामध्ये फिरू लागलेले आहेत. ते काक्रमीचं वन अतिशय घनदाट असं, त्याच्यामध्ये झाडी काट्याकुट्यांची झाडं, उंच आकाशापर्यंत गेलेले वृक्ष आणि त्याच्यामध्ये हिंस्र असे प्राणी. बंदूक सज्ज केली गेलेली आहे. वनामध्ये दोघांनी प्रवेश केलेला आहे आणि अतिशय अट्टहासानं त्या वराहाचा शोध घेऊ लागलेले आहेत. त्या डोंगराला धुंडाळू लागलेले आहेत. पण कुठंही त्यांना ते सुकर दिसलं नाही, डुकरांचा समुदाय दिसला नाही, मागो हा तिळभरसुद्धा लागला नाही. रावजी आणि गोविंदराव दोघंही बेजार झाले. वराहाचा शोध घेत आहेत आणि शोध घेत घेत यमाई देवीचं स्थान आहे आणि तिथं आलेले आहेत. अतिशय सद्भावयुक्त अंतःकरणानं दोघांनीही यमाई देवीचं दर्शन घेतलं आणि तिथेच दोघंजण बसून विचार करू लागले. स्वामीजींनी सविस्तरपणानं सांगितलं होतं की या स्थानी समाधी आहे पूर्वांपार महंताची, नारायण महाराजांची समाधी आहे. यमाईपासून थोड्या दूर अंतरावरती डोंगरावरती ज्योतिबाचं मंदिर आहे आणि तिथं जाऊन ताबडतोब आपण शंभो महादेव असलेल्या या ज्योतिबा देवाचं दर्शन घ्यावं. ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी दोघेजण उठले गेलेले आहेत आणि त्याच वेळेला त्यांना तो वराह दिसला गेलेला आहे. जशी खूण स्वामींनी सांगितली होती आणि तसाच तो दिसू लागला. यमाई देवी मंदिरापासून तो वराह अतिशय लगबगे करून जात असलेला त्या दोघांनी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. दोघंही सावध झाले आणि गोविंदरावांना खूण केलेली आहे. बंदूक स्वतः आपण घेतलेली आहे आणि वराहाला समोर लक्ष करून एकाग्र होऊन नेम धरला गेलेला आहे आणि नेम धरून बरोबर त्या वराहाचा डावा कान जो आहे तो रावजींनी नेम धरून चाप ओढला गेलेला आहे आणि संधान साधलं गेलं. अचूक संधान साधल्यामुळं गोळी झाडली गेलेली आहे. अतिशय वेगामध्ये ती गोळी त्या डाव्या कानावरती जाऊन आदळली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं त्या वराहाचा डावा कान परिच्छिन्न झाला. वराह हा प्रचंड आक्रोशला गेलेला आहे. वराहाला प्रहार लागल्याबरोबर तो चहूकडं अतिशय रागानं पाहू लागलेला आहे. अतिशय बलदंड असं ते अणिवार शरीर आणि तोच ताबडतोब धावून
रावजींच्या अंगावरती आलेला आहे. रावजींना जोराची धडक द्यावी असा आवेश त्याच्यामध्ये आलेला आहे. दात सावरले गेलेले आहेत आणि अतिशय अट्टहासानं वाऱ्याच्या वेगानं रावजींना धडक देण्यासाठी तो सुकर जो आहे, तो वराह आहे, तो धावू लागलेला आहे, पळू लागलेला आहे. रावजीच्या समोर येताच दोघांची नजरानजर झालेली आहे आणि दोघांची नजरानजर झाल्याबरोबर आपणाला एका क्षणामध्ये विसरले गेलेले आहेत. त्यावेळेला तिथंच चमत्कार झालेला आहे. दोघांची नजरानजर झाल्याबरोबर तो वराह आणि वार अतिशय क्रोधित झालेला, धडक देण्यासाठी, वार करण्यासाठी धावलेला तो वराह अतिशय शांत झालेला आहे. क्रोधित नजर त्याची सगळी मावळली गेलेली आहे. त्याचा राग सगळा संपला गेला. रावजींना समोर पाहिलेला आहे. वराह स्थिर झालेला आहे, माघारी फिरलेला आहे आणि डोंगरावरती जाऊ लागलेला आहे. त्याच वेळेला धावत पळत अतिशय वेगामध्ये मार्गक्रमण करून पूर्व डोंगराच्या ठिकाणी गेलेला आहे. पण रावजीचा प्रहार डाव्या कानावरती लागलेला होता. त्याच्यामुळं शरीर जर्जर झालेलं होतं. वराह रूपामध्ये महंत होते. मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की आता मी गतप्राण होईन आणि हा जो पशुदेही तन आहे, ही पशुदेही काय आहे, ही मी आता सोडून देईन. पण एक कामना अंतकरणामध्ये आहे. पूर्व समाधी याच डोंगराच्या ठिकाणी आहे. तिथं जाऊन त्वरेकरानं हा देह मी सोडून देईन असा विचार मनामध्ये केला. तो वराह धावू लागलेला आहे. धावता धावता फिरून त्या मंदिराच्या ठिकाणी असलेल्या रावजींच्याकडं पाहू लागलेला आहे. स्वतः रावजी पाटलांना पाहून वराह मनामध्ये आनंदित झालेला आहे. म्हणू लागलेला आहे, याच्याच निमित्तानं या देहाचं उद्धारण झालं, रावजीचं निमित्त झालेलं आहे आणि पशुदेह हा सुकर योनीमधला, वराह योनीमधला देह पावन झालेला आहे. पुन्हा मी तपाचरण करीन आणि उद्धरून निजधामाच्या ठिकाणी जाईन, मोक्षाच्या ठिकाणी जाईन. रावांचे उपकार जाणले गेलेले आहेत, रावजीचे उपकार मानलेले आहेत आणि मग अणुमात्र वार केल्याच्या नंतर तो जो वराह आहे तो धावत धावत डोंगराच्या वरती गेलेला आहे. जिथं महंतांची पूर्व समाधी होती तिथंच तो वराह पोचला गेलेला आहे. पशुदेहाचा त्याग केला आणि नरदेहाला प्राप्त होण्यासाठी मोकळा झालेला आहे. इकडं रावजींनी प्रहार केल्यानंतर तो वराह डोंगरावरती गेलेला आहे आणि त्याचा समाचार घ्यावा, त्याचं काय झालं असा विचार रावजी आणि गोविंदराव दोघंजण मनामध्ये करू लागलेले आहेत. बंदूक ठासून धरले गेलेले आहे आणि ती बंदूक ठासून त्या वराहाच्या डाव्या कानावरती प्रहार केला. पण तो वराह धावत डोंगराच्या वरती आडवाटेनं गेला. तो वराह मेला किंवा जिवंत आहे, त्याचं काय झालेलं आहे ते आपण सावध चित्तानं पाहावं. याच्याकरता मनामध्ये चिंता वाटून ते डोंगरावरती मार्गक्रमण करू लागले, वराहाचा शोध घेऊ लागलेले आहेत आणि गोविंदरावासह आपण स्वतः रावजी वायुवेगानं डोंगरावरती गेलेले आहेत. डोंगरावरती जाऊन इकडं तिकडं सर्व ठिकाणी पाहू लागलेले आहेत. त्याच वेळेला तिथं गतप्राण झालेला, डावा कान तुटला गेलेला तो वराह मरण पावलेल्या अवस्थेमध्ये दिसला गेलेला आहे. प्राण गेलेला वराहाला घेऊन दोघंजण गोविंदराव आणि रावजी खाली आली, स्वतः कोरेगावामध्ये गेलेले आहेत आणि त्या पशुच्या देहाला सन्मान देऊ लागलेले आहेत. गोविंद पाटील स्वतः आपण त्यांनी कोरेगावातील सर्व ग्रामस्थांना बोलावलेलं आहे आणि म्हणू लागले, माझी विनवणी ऐका, ध्यान देऊन एकाग्र चित्तानं ऐका. हा वराह काही साधारण नाही, पूर्वीचा असा हा पुण्य पावन आहे आणि त्यालाच रावजींनी मारलेला आहे. कारण त्याचा उद्धार व्हावा म्हणून त्याला मारलं. वराहाचं उद्धारण झालेलं आहे. पण या 5 भौतिक शरीराचे जे काही
शेष शिल्लक राहिलेला प्राण तोच शरीर इथं आणलं गेलेलं आहे. पुण्य पावन असा हा जीवात्मा म्हणून या शरीराला इथं आणलं गेलेलं आहे. याला घेऊन सर्वांनी आता या रावजीच्या गावाला तुम्ही निघावं असं गोविंदरावांचं बोलणं ग्रामस्थांनी ऐकलेलं आहे. आणि मग सर्वांनी घोडागाडी घेऊन त्यांना निरोप दिला गेलेला आहे. स्वतःच्या गावाला जाण्यासाठी रावजींच्या मनामध्ये अतिशय आनंद आहे. रावजी निघू लागलेले आहेत. त्या वराह शरीराला घेतलं गेलेलं आहे आणि ताबडतोब निघाले. जाताना अंतःकरणामध्ये विचार करू लागलेले आहेत. स्वामींनी जे सांगितलं तसंच सगळं घडलं गेलेलं आहे आणि मी या पशुचा उद्धार केलेला आहे. महंतांनी पूर्वीचा योगच्युत योगभ्रष्ट वृत्त तप आचरण केलेला, त्यांची समाधी विवरामध्ये आहे, पण ती कुठंही दृष्टीला पडली नाही. मी सगळं वन शोधलं गेलेलं आहे, पण त्यांची समाधी खूण कुठंही दिसली नाही. शेकडो वर्ष पूर्ण झाली म्हणून ते स्थान आता लोपलं गेलेलं असावं असा विचार मनामध्ये करून स्वतः सामण गावाचा रस्ता धरून जाऊ लागलेले आहेत. ग्रामजन त्यांच्याबरोबर आहेत आणि सामण गावामध्ये पोचल्यानंतर रावजींचं आगमन झालेलं आहे. त्याच्यामुळं गावातले सगळे लोक आनंदित झाले. म्हणू लागले सत्पुरुष आणि तोच आपल्या गावी परत आलेला आहे. रावजीची पूर्ण हकीकत ग्रामस्थांना माहीत झालेली होती. त्याच्यामुळं द्वैत भाव सगळा शांत झालेला होता. भ्रांत द्वेषाची जी सगळी वृत्ती होती ती संपून गेलेली होती, विरालेली होती, नाहीशी झालेली होती. पतंग रूपानं येऊन ईश्वरानं रावजींना सोडवलं. परमभक्त असा हा रावजी आहे असं ते लोक म्हणू लागलेले आहेत. दत्त संप्रदाय अतिशय दुर्लभ, तो आपल्या भक्तीच्या बळानं सुलभ केला आणि अनुग्रह प्राप्त होऊन स्वामीजींच्याकडून लोभ वाढवला. 12 वर्ष पूर्ण झाली. रावजींनी स्वामीजींची सेवा केली. धन्य धन्य त्यांचं महिमान. ते बंधनातून निर्मुक्त झाले आणि मग असं रावजीचं महिमान त्या लोकांना माहीत झालेलं. राग द्वेष सगळा संपला गेलेला होता. सगळे ग्रामस्थ धावत पळत आले, साष्टांग नमन करू लागलेले आहेत आणि आपण स्वतः मोठमोठ्यानं जे जयकार करू लागले. त्याचा आवाज आकाशामध्ये घुमू लागलेला आहे. ग्रामस्थांचा प्रेमभाव पाहिला आणि मग रावजींनी सर्व जे पहिल्यापासूनचं कथन जे जसं घडलं गेलं तसंच मूळ आरंभापासून सर्वांना सांगितलं. काक्रम या कोरेगावच्या ठिकाणची वराहाची पूर्वकथा अतिशय सद्भावानं विनम्रतेनं मधुर भाषेमध्ये कथन केली आणि गावामध्ये रावजीचं आगमन झालेलं आहे हे ऐकून त्यांची पत्नी सताई स्वतः आपण तिनं महाभयंकर असा वियोग सहन केलेला होता. जीव जावा अशी इतकं दुःख त्यांनी सहन केलेलं होतं. आई वडील यांना अतिशय आनंद झाला. म्हणू लागले रावजी हा आमचा एकुलता एक मुलगा दैवयोगानं गावामध्ये परत आलेला आहे, त्याच्या भेटीसाठी आपण जाऊ असं म्हणून रावजीचे आई वडील दोघंही पुत्रस्नेहानं धावत पळत आलेले आहेत. मुलाच्या मुखावरून हात फिरवला गेलेला आहे, मुख कुरवाळलेलं आहे आणि अतिशय आनंदानं आई वडिलांनी कडकडून मिठी मारली. पण पत्नी सतामाई मात्र आपल्या घरी निवांत बसली गेलेली आहे. डोळ्यामध्ये प्राण आणून आपल्या पतीच्या आगमनाची प्रतीक्षा करत असलेली सतामाई मनामध्ये विचार करते आहे, 12 वर्ष झालं आपल्या पतीची आणि आपली भेट झाली नाही. मला या गावामध्ये सोडून माझे पतिदेव दूरदेशी निघून गेले. मला काहीही न सांगता रातोरात ते निघून गेले. त्यांचा ठाव ठिकाणासुद्धा माहीत नव्हता. त्यांचा शोध तरी कुठं घ्यायचा. इथल्या गावाचा मुख्य त्याच्याबरोबर वैर केलं आणि स्वतः इथून पसार झाले. मनामध्ये अपार अशी चिंता वाढलेली होती. त्यांचा पार कळाला नाही.
मन सचिंत झालेलं होतं. पती परमेश्वराची काय गत झाली हे सुद्धा कळलं नाही. वैऱ्यांनी घात केला की काय, किंवा अज्ञात ठिकाणी कुठं नेऊन ठेवलं की काय, 8 दिशेला हेर पाठवलं. रावजींचा शोध घेतल्यानंतरही काही समाचार आलेला नव्हता. सतामाई स्वतः मनोमन पतीच्या दुःखानं आक्रोश करत होती. व्रतस्थ राहून आपण अखंडित साधना करत होती आणि मला सगळे लोक माझी निंदा करतील, पापिनी म्हणतील, तुला पुत्र संतती नाही, तू वांझ परित्यक्त्य आहेस असं म्हणतील. संसाराशी विरक्त राहून सर्व जनांचा त्याग करून व्रत आचरण केलं. ईश्वर चरणाशी लागले. 12 वर्ष पूर्ण झाली. मी व्रतस्थ असं जीवनक्रम केला. शृंगारभूषणं सगळी सोडून दिली आणि ईश्वराचं स्मरण केलं. एक वेळ जेवण करून अल्प असं अन्न भक्षण केलं. अखंड साधना केली आणि ईश्वराच्या चरणी लीन झाले. पतीचे माता पिता, सासू आणि सासरी पावन, त्यांनाच भगवंत मानून अहर्निशी मी त्यांची सेवा केली. शुद्ध मन ठेवलं. 12 वर्षाची सेवा घडली. नामस्मरणाचा मेवा मिळाला. म्हणून माझे पती, माझे व्रतार आज माझ्या गावामध्ये माझ्या घराकडं परत आले. गावामध्ये आगमन झाल्याबरोबर सर्व व्रत कळाला गेलेलं आहे आणि मग माझं आज भाग्य उदयाला आलेलं आहे. म्हणून धनी परमार्थी सगळे लोक जे आहेत ते सगळे गोळा झालेले आहेत. गावामध्ये फिरून समाधान प्राप्त झालेले आहे. अशा पद्धतीनं सतामाई ही घरीच थांबली गेलेली आहे. त्यावेळेला तिला समाचार समजला की रावजी घराबाहेर आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर सगळे लोक आहेत. सताईनं असं ऐकल्याबरोबर स्वतः ताबडतोब उठली गेलेली आहे. पतींना पाहण्यासाठी डोळे आसुसले गेलेले आहेत आणि त्याच वेळेला ती अंगणामध्ये अतिशय प्रेमानं आलेली आहे. निरंजन हातामध्ये घेतलेलं आहे. पतीचं औक्षण करू लागलेले आहे आणि रावजीच्या समोर येऊन पाहू लागली. त्यावेळेला सतामाई लज्जित झाले आणि लाजून डोळे झाकले गेलेले आहेत. पतीला परमेश्वर मानून निरंतर पूजा करणारी दोघांची नजर झालेली आहे आणि अपार असा स्वानंद रावजी आणि सतामाईला झाला. सतामाई पाहत असताना पती स्वरूप हे पूर्ण पालटलं गेलेलं आहे. अतिशय तेजस्वी दैदिप्यमान असं आपल्या पतीचं शरीर आणि त्या पतीच्या चेहऱ्याकडं, मुखाकडं सतामाई पाहतच राहिली. सतामाईनं रावजींच्या पतीच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. डोळ्यातून आनंदाचे अश्रू घळघळ वाहू लागलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहे की मी या त्रिभुवनामध्ये भाग्यवान आहे. प्रारब्ध योगानं मी आपली अर्धांगिनी झाली, पत्नी झाली. पतीचं आगमन झालेलं आहे. पती परत आलेले आहेत. मनामध्ये अतिशय स्वानंद झालेला आहे. रावजींच्या मनाचं समाधान झालं आणि स्वामीचं वचन आठवलं गेलेलं आहे की गाडीमध्ये आणलेला. त्यावेळेला सतामाई पतीला बोलू लागलेली आहे की या गाडीमध्ये काय आणलं गेलेलं आहे. हा वराह काय कारणानं आणला गेलेला आहे. हा वराह भिन्न दिसतो आहे. या वराहाच्या पाठीवरती पट्टे आहेत. हे काय महिमान आहे आणि याला आपण मारून इथपर्यंत कानलं गेलेला आहे. त्याचा जो डावा कान आहे तो विदीर्ण झालेला आहे. रक्त हे वाळून गेलेलं, सुकलं गेलेलं आहे. याला कुणी मारलं गेलेलं आहे, याचं काय प्रयोजन आहे, कशा करता याला मारलेलं आहे आणि कशा करता या गाडीमध्ये हा आगडमंब असलेला सुकर इथं मारून आणलेला आहे. हा सर्वस्वी अमंगळ असा प्राणी आहे आणि इथं या गाडीमध्ये बांधून का आणलेला आहे हे मात्र अंतःकरणामध्ये उमज होत नाही. तरी हे धनी, हे प्राणेश्वरा, आपण मला ते सांगावं. प्रारंभी आपण या सामण गावामध्ये न येता कोरेगावाकडं तुम्ही का गेलात आणि
या वराहाला घेऊन येण्याचं कारण काय आहे? सतामाईचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर रावजी सगळं संपूर्ण कथन सांगू लागलेले आहेत. स्वामीजींनी जे सांगितलं तेच अनुवादन केलेलं आहे. वराहाचं उद्धरण झालं, तो पुन्हा आपला पुत्र होऊन जन्माला येईल असं निरूपण स्वामींनी सांगितलेलं आहे. हे सगळं सर्व आख्यान ऐकून सतीचं मन गजबजलं गेलेलं आहे आणि रावजी आपण स्वतः म्हणू लागलेली आहे, सतामाई सांगू लागलेली, हे रावजी आता आपल्याला पुत्र संतान होणं, आपल्याला मुलबाळ होणं आता शक्य नाही. श्रोते मनामध्ये शंका घेतील की अशी बाधा त्या माऊलीला काय आली, ते आम्हाला उदित करावं, सांगावं, पूर्णत्वानं सांगावं. श्रोत्यांचं समाधान करण्यासाठी सताई पूर्वकथन सांगू लागलेले आहेत. जे दासगुरूंनी सांगितलं, जे निरूपण केलं तेच निरूपण इथं या ग्रंथामध्ये लिहिलं गेलेलं आहे. सांगतो आहे, रावजींनी गावाचा त्याग केला आणि स्वतःच्या ग्रामामध्ये दूर देशाच्या ठिकाणी गेले. त्यावेळेला सतामाईला त्यांनी काहीही सांगितलं नाही. संसाराला सोडून दिलं. ग्रामधुरावरती बंदुकीनं प्रहार केलेला होता आणि तेच रावजी पसार झाले. सतामाईला समाचार कळला आणि वारा असा शोक तिनं मांडला गेला. रावजीला जेवण घालण्यासाठी की मिष्टान्नाचा केलेला स्वयंपाक, पण रावजी मात्र अचानक घर सोडून निघून गेले. म्हणून ती आक्रोश करू लागली, रडू लागली. सताई मनामध्ये विचार करू लागलेली आहे की या गावातल्या लोकांच्या बरोबर माझ्या पती परमेश्वरानं वितुष्ट वाढवलं गेलेलं आहे. आता त्यांची वापसी, आता ते परत येणं असंभव आहे. याला आता काय उपाय करावा? माझा अतिशय निष्ठुर असं प्रारब्ध आहे. त्याच्यामुळं माझे पती अतिशय दूर गेले. आता आम्हाला आधार काय आहे? काय सांगावं? पतीविना जीवन हे व्यर्थ आहे. माझा उपहास होईल. म्हणून आता मी माझा प्राणाचा त्याग करते. प्राण देण्यासाठी स्वतः सताईही जाऊ लागलेली आहे. त्यावेळेला सासू आणि सासरे सतामाईला बोलू लागलेले आहेत, सताईला बोलू लागलेले आहेत, सताबाई तू सज्ञानी आहे, तू ज्ञानी आहेस. प्राण देणं हे तर अज्ञानी जीवाचं लक्षण आहे. त्याच्यामुळं रावजी पुन्हा फिरून येतील. मग आल्यानंतर तुझी वार्ता मी काय सांगावी, काय म्हणून आम्ही त्याला तोंड दाखवावं? रावजी हा आमचा मुलगा आहे, तो निश्चितपणानं माघारी येईल. म्हणून तू चिंतामुक्त हो आणि निश्चिंत रहा. आम्हा दोघांच्या वृद्धापकाळीचा आधार तू जर अतिशय दूर निघून गेली तर मग आमचा तारणहार कोण आहे? एवढा आमच्यावरती उपकार कर. त्या दोघांना दीनवदन पाहिल्याच्या नंतर सताईच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झालेला आहे आणि सताई म्हणू लागलेली आहे की मी जेवणाचा त्याग नाही करणार, अतिशय प्रेमानं तुमचं पालन करीन. मी याच ठिकाणी वृत्तस्थ राहीन, आपली संपूर्ण सेवा करीन. रावजीचं पुनरागमन होण्यासाठी रावजी परत यावे म्हणून अखंडित अशी साधना करीन. सताई व्रतस्थ झाली. अलंकार भूषणं सोडून दिली. स्वादिष्ट पक्वान्न खाण्याचं सोडून दिलं आणि कदान्न भक्षण करू लागलेले आहे. चतुर्थ प्रकार वर्ज केलेले आहेत. अत्यल्प आहार घेऊ लागलेले आहेत आणि सर्व प्रत्याहार करून निरंतर साधना करू लागलेली आहे. प्रत्याहार साध्य केल्याच्या नंतर वासना परिपूर्ण संपली गेलेली आहे. पूर्णपणे देहभान विसरले गेलेले आहे आणि त्याच वेळेला अंतःकरणामध्ये ती पवित्र आणि पावन झाली. काम विषय सगळा संपला गेलेला आहे आणि त्याच वेळेला एक अघटित असं घडलं गेलेलं आहे. त्या सताईचा असणारा ऋतुकाळ म्हणजेच विटाळपणा तो तारुण्य असताना सुद्धा निघून गेला आणि तो ऋतुकाळ निघून गेल्याच्या नंतर मग मात्र पोटामध्ये गर्भ हा संभव होत नाही. मग कशा पद्धतीनं मुलाचा जन्म होईल? म्हणून त्या सताईच्या अंतःकरणामध्ये
कालवलं गेलेलं आहे, तिचं मन गजबजलं गेलेलं आहे. सताई मनामध्ये विचार करू लागलेली आहे की ऋतुकाळ संपला गेलेला आहे. पण रावजी निश्चयानं बोलू लागली, तुझ्या पोटी मुलगा जन्माला येईल, संदेह मनामध्ये ठेवू नको. आणि मग पतीला ती सताई बोलू लागलेली आहे की ऋतुकाळ नसताना, ऋतुकाळ जर निघून गेला तर मग कोणत्याही स्त्रीला बाळ होत नाही. सताईचं असं बोलणं ऐकलेलं आहे. आणि रावजी स्वतः आपण सांगू लागलेले आहेत, गुरु वाक्य हे वेदशास्त्राला प्रमाण आहे आणि त्याच्यामुळं ते खोटं कधीच होऊ शकत नाही. गुरुची आत्मप्रचिती मला आलेली आहे आणि तशीच शास्त्र प्रचिती आहे, त्याचा अनुभव घेतला गेलेला आहे. कल्पांत काळामध्ये सुद्धा ते खोटं होणार नाही. गुरुवचनावर ती श्रद्धा आहे आणि तीच श्रद्धा ठेवून कार्य परिपूर्ण करावं, अविश्वास सोडून द्यावा आणि स्वामीच्या वचनाचा प्रतिपाळ करावा. स्वामींनी मला आज्ञा केलेली आहे की या वराहाचा उद्धार केल्यानंतर, त्याच्या डाव्या कानावरती प्रहार केल्यानंतर तो वराह योनीतून मुक्त होईल आणि त्याचंच जे प्रेत शरीर आहे ते आणून तुझ्या दाराच्या समोर त्याला गाडलं जावं आणि त्याला ओलांडल्याच्या नंतर सहजपणानं पुत्र लाभ होईल. गुरु वाक्य प्रमाण मानलं गेलेलं आहे आणि सर्व संदेह सोडून दाराच्या समोरच त्या वराहाला तिथं गाडलं गेलं, विधिविधान केला गेलेला आहे. आणि दाराच्या समोर तो वराह पुरल्यानंतर, त्याला गाडल्यानंतर त्याचं आपोआप उल्लंघन झालं आणि त्याच वेळेला सताई ही पुन्हा विटाळशी झालेली आहे. तिचा ऋतुकाळ पुन्हा आपोआप फिरून चालू झाला आणि त्याच वेळेला पुत्र संतान प्राप्त झालं. ज्याची बाधा अतिशय कठीण होती त्याचंच निवारण झालं, गुरुवचनाचा प्रतिपाळ झाला. अशा पद्धतीनं काळ व्यतीत होत असताना तिच्या पोटी महंत पूर्वीचे जे योगच्युत झालेले तेच सतामाईच्या उदरामध्ये प्रारब्धान आले, गर्भ वाढू लागला गेलेला आहे. सतामाई अतिशय आनंदित झाले. गणगोत आतेष्ट सर्व राव कारभारी सगळ्यांना पण तिथं विपरीत घडलं गेलेलं आहे, विपरीत झालेलं आहे. 12 महिने पूर्ण झाले तरीसुद्धा ते बाळ सताईच्या पोटामध्ये होतं, निश्चिंतपणानं राहिलेलं, बाहेर येण्याचा विचारच नाही. 12 महिने पूर्ण झाले पण ते बाळ काही जन्माला येना. सगळेजण, सगळ्या आप्तजनांना, सर्व नातेवाईकांना घोर अशी चिंता वाटू लागलेली आहे. काय करावं हेच कळेना. पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी स्वामीजी आपण त्या गर्भाला संबोधन करतील, दिव्य असा ज्ञानाचा उपदेश करतील आणि ते बाळरत्न जन्माला आणतील. श्याम निधान तेच अवताराला येईल. दासानुदास विनवणी करू लागलेले आहेत. हे वराह आख्यान पूर्ण झालेलं आहे आणि पोटामध्ये श्यामनाथ श्यामनिधान संभव झालेला आहे. सताई ही पावन झालेली आहे. ही जन्मकथा अतिशय परमपावन. या कथेचं श्रवण केल्याच्या नंतर जन्म मृत्यूला निर्बंधन होईल आणि जन्म मृत्यूची व्यथा संपली जाऊन मोक्षाचा मार्ग सुकर होईल. दास सद्गुरूंचा दास ग्रंथकर्ते देवीदास महाराज सांगतायत की जे गुरूंनी दास महाराजांनी अंतःकरणामध्ये प्रकट केलं तेच स्वयं ग्रंथज्ञान सांगितलं गेलेलं आहे. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्यातील लाघव परिसोत श्रोते स्वयमेव षष्ठोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.
पवनसूत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, वासुदेव हरी, श्री श्यामनाथ महाराज की जय, श्री काका महाराज की जय।